आम्हाला शॉक नाही पडला वेळ घालवायचा। या ठिकाणी आपण जर पाठवलंच नसतं तर त्या ठिकाणी जो 60 होतं तो कायम चालू राहिला असता। जर त्यांना ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असता तो कोर्टात गेला असता तर त्या ठिकाणी आपण बघितलं असतं इंटरप्रिटेशनचा भाग। या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतुदी आहेत की कुठल्या कुठल्या बाबतीत तुम्ही शासनाला कॉन्टॅक्ट करायचे, की शासनाची मंजुरी त्या ठिकाणी घ्यायची। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। असेल तर महापालिकेने शासनाकडून मंजूर करून घ्यायचंय। महापालिका म्हणजे महापालिका आहे, आयुक्त ही संज्ञा महापालिका नाहीये। आयुक्तांनी कुठल्या कुठल्या बाबतीत पत्रव्यवहार करायचं ते कायद्यामध्ये नमूद आहे। त्यामुळे जिथे नियमबाह्य पद्धतीने आम्हाला देखील कळतो, आम्ही देखील वाचले, फक्त काही गोष्टी लादणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे। काही प्रथा त्या ठिकाणी आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने कायद्याला बगल देऊन केलेल्या असतील तर ते आम्हाला खोडणं गरजेचं आहे। या माध्यमातून मंजुरीसाठी सादर करण्याचा अधिकार हा आयुक्त या संज्ञेला नव्हता, तरी देखील आपण तो मंजुरीसाठी पाठवला। कलमामध्ये त्या ठिकाणी तरतूद नसताना देखील पण शासनाच्या मंजुरीची आवश्यकताच नव्हती। शासनाच्या मंजुरीची आवश्यकता नव्हती। ऑर्डर आहे माझी, ऐका मॅडम, पॉइंट ऑफ ऑर्डर। या ठिकाणी आयुक्तांनी मंजुरीसाठी पाठवलं, नामंजूर नाही केलं शासनाने, निलंबित केलं। म्हणजे राज्य शासनाला आपल्याला आपण केलेला ठराव हा मान्य नव्हता। राज्य शासनाला आपण 58 चे 60 केलेलं हे मान्य नव्हतं। त्यामुळे आपण केलेला ठराव हा त्याने विखंडित करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू केली आणि त्यांनी त्या ठिकाणी आयुक्त महोदयांनी जे पत्रामध्ये नमूद केलेलं ती कारणं देऊन त्या ठिकाणी ते निलंबित केलं। त्याची कारनामास आणि त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी सभागृहाच्या स्टार्टिंगला दिलं। आयुक्त साहेब जे 95 ला किंवा 96 ला जे सेवा नियम बोलतात ते नियम फक्त एक ठराव आहे, ते नियम नाही आहेत। त्याला नियम बोलताच नाही येणार, कारण की त्याला शासनाची मंजुरीच नाहीये। आमची तळमळ कर्मचाऱ्यांसाठी आहे, मला काय कोणाचा बंगला बिंगला बांधायचा नाहीये। कर्मचाऱ्यांच्या या संस्थेच्या फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतोय। या संस्थेच्या फायद्यासाठी 60चं वय करतोय, कामाचे बोला ना, त्यासाठीच करतोय आणि त्याच्या विरोधात तुम्ही टाळ्या वाजवताय, त्या विरोधात तुम्ही टाळ्या वाजवताय। आम्ही या संस्थेच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वय वाढवण्यासाठी करतोय, तुम्ही त्या विरुद्ध टाळ्या वाजवताय। सन्माननीय सदस्य, आपण खाली बसा। मागे गेला, शब्द मागे गेला। सन्माननीय सदस्य, खाली बसा। आपण पॉइंट ऑफ ऑर्डर मॅडम। कोणती? हे बघा, ऐकतो महोदय, तुम्ही इथं बसावं का ना बसावं तुमचा वैयक्तिक विषय आहे। तुम्ही नसाल नाही नाही सन्माननीय सदस्य, आपण सन्माननीय सदस्य बसा। एक मिनिट, सभागृहाला काय निर्णय चुकीचा काय बोललो मी? आपण निर्णय घ्या।
कशाला काय? उभे राहा रे. अरे मला बोलणं- सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण बसा. आम्ही कुठे आलो? अरे आपण मला बसा. बोलायचा अधिकार आहे की नाही? ए, तो वेळ घालवला कशा? आधी नाही वाजलं. कोणाचा भरोसा नाही. हे बघा बोलण्याचा अधिकार आहे की नाही माझा? बोलण्याचा अधिकार नाही ना काही बोलायचं नाही. सन्माननीय सदस्य कोणी बोलताना मध्ये आपण बोलू नका. हे बघा, त्यांचं ऐकून घ्या, नंतर आपण आयुक्त आपलं मत साहेबांनी मांडा. बसावं की आयुक्त साहेबांचा प्रतिनिधी या ठिकाणी बसावं, तो त्यांचा अधिकार आहे. मग तेच बोललो मी काय बोललो? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.